एक व्यक्ती असतो जो आपल्या कुटुंबासोबत गावी राहत असतो. घरामध्ये त्याची पत्नी असते, त्याची मुलं असतात. पैशांच्या तंगीमुळे हा व्यक्ती बाहेर कमवण्यासाठी जातो आणि जसा तो बाहेर जातो त्याच्या गैरहजेरीमध्ये त्याची पत्नी त्या घरामध्ये असे कारनामे करू लागते जे आज रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नक्की त्याची पत्नी काय करत होती, संपूर्ण घटना सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या सत्य घटनेची सुरुवात होते चंद्रपूरमधून. चंद्रपूरमध्ये नागभीड नावाचा एक परिसर आहे. या ठिकाणी राहणारं हे एक साधं सरळ कुटुंब होतं. महादेव अहिरे, ज्यांचं वय आज रोजी 40 वर्ष आहे. महादेवच्या घरामध्ये त्यांचे वयोवृद्ध वडील आहेत. त्यांची पत्नी आहे संगीता, जी 35 वर्षांची आहे. महादेवला 10 वर्षांची मोठी मुलगी आहे, तिचं नाव शिवानी आहे, आणि अजून 2 लहान मुलं आहेत. अशा प्रकारे हा संपूर्ण एक परिवार आहे. घरी कमावणारा फक्त महादेव आणि खर्च 3-3 मुलांचा होता. मुलांव्यतिरिक्त त्याची पत्नी आणि त्याचे म्हातारे वडील, अशा प्रकारे महादेवने बरंच कर्ज वगैरे काढून ठेवलेलं होतं आणि आपला घर खर्च चालवत होता. वडिलोपार्जित जमीन होती. त्या जमिनीमधून जो काही खर्च भागायचा तो होत होता. मात्र आता मुलं मोठी होऊ लागली होती आणि त्यांच्या शिक्षणासाठी त्याला जास्त पैशांची गरज भासू लागली होती. पैशांची तंगी वाढू लागल्यामुळे हा महादेव संगीताला म्हणतो की आपल्या गावामधील बरेच जण बल्लारपूर येथे जाऊन काम करत आहेत. त्या ठिकाणी सहजपणे काम मिळते. माझा देखील विचार सुरू आहे की मी तेथे जाऊन काम करावे. तू इकडे घरदार, शेती वगैरे आपल्या मुलांना आणि माझ्या वडिलांना व्यवस्थित सांभाळू शकशील का? तेव्हा संगीता म्हणते, काही अडचण नाही, तुम्ही बिनधास्त जा, मी येथे ते सर्व काही सांभाळून घेईन. अशा प्रकारे महादेव जाऊन काम करण्याचा निर्णय घेतो. जानेवारी 2023 मध्ये महादेव बल्लारपूरला जाऊन आपली ड्युटी करू लागला होता. मात्र घरी त्याची पत्नी संगीता हिच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी आली होती. आता तिला तिच्या वयोवृद्ध सासऱ्यांची काळजी घ्यावी लागत होती. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळावी लागत होती. त्यांच्यासाठी जेवण बनवणं, घरकाम करणं आणि याच्या व्यतिरिक्त त्यांची जी काही शेती होती तीही पाहावी लागत होती. शेती ही संगीतालाच पाहावी लागत होती आणि संगीता देखील चांगल्या पद्धतीने ती पाहत होती. अतिशय योग्य पद्धतीने जे काही पीक घ्यायचे असेल ते पीक ती घेत होती आणि स्वतः त्या शेतीमध्ये मेहनत करत होती. संगीताला तिची मुलगी शिवानी देखील मदत करत होती आणि अशा प्रकारे सर्व काही ठीकठाक सुरू होतं. महादेव महिन्याचा पगार जसा यायचा तसा तो आपल्या पत्नीच्या अकाउंटवर टाकून द्यायचा. त्याची पत्नी देखील शहरामध्ये जाऊन ती रक्कम काढायची आणि त्यानंतर घर खर्चासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू त्या पैशांतून पूर्ण करत होती. इकडे शेतीमध्ये पिकाला पाणी देण्यापासून ते पिकाला खत मारण्यापर्यंत सर्व कामे संगीता करत होती. अशाच प्रकारे वेळ निघत होती. संगीता ज्या ठिकाणी राहत होती तिच्याच शेजारी राजेश नावाचा एक व्यक्ती राहत होता. राजेशकडे ट्रॅक्टर वगैरे होते, मशीन होते, शेतीच्या नांगरणीची यंत्रे होती आणि जेव्हा कधी संगीतालाच शेतीची नांगरणी वगैरे करायची असेल, काही पीक थ्रेशर मशीनमधून काढायचे असेल तर ती राजेशशी संपर्क साधायची. राजेश देखील त्यांच्या शेतीमधील सर्व कामे करून द्यायचा, जसे की नांगरट, रोटर वगैरे जे काही असेल ते करून द्यायचा आणि काही पीक असेल तर ते थ्रेशर मशीनमधून काढून द्यायचा आणि त्या बदल्यात संगीता ही राजेशला पैसे देखील द्यायची. एप्रिलमध्ये संगीताने आपल्या शेतीमध्ये केलेला गहू आता काढायला आला होता आणि तिने एकटीनेच खूप मेहनतीने त्या गव्हाची कापणी केली होती. गहू कापून सर्व गव्हाच्या ज्या पुंजक्या असतात त्या पुंजक्या एकत्र करून एका ठिकाणी वाहून आणल्या होत्या आणि त्यानंतर ती राजेशकडे गेली होती आणि म्हणत होती की माझा जो गहू आहे तो तुमच्या थ्रेशर मशीनने काढून द्या. तेव्हा राजेश तिला म्हणायचा की आता सीझन खूप जोरात चालू आहे, नंबर लागलेले आहेत, मी उद्या येईन. मात्र जसा दुसरा दिवस झाला राजेश आला नाही. संगीता पुन्हा संध्याकाळी राजेशकडे गेली. मी माझ्या शेतीची सर्व कामे तुमच्याकडूनच करून घेते. तुमचाच ट्रॅक्टर लावलेला असतो आणि तुम्ही मला खोट्यावर खोटं बोलत आहात. तुम्ही म्हणता मी आत्ता येतो, उद्या येतो, संध्याकाळी येतो, मात्र येत नाही. तुम्हाला जर माझा गहू काढून द्यायचा नसेल तर तसं सांगा, मी दुसरा कोणी बघून घेईन. तेव्हा राजेश म्हणतो, वहिनी, मी तुमचा गहू नक्की काढून देणार आहे. फक्त बाकीच्यांनी जे नंबर लावलेले आहेत त्यांचे नंबर आधी काढून देतो आणि मी उद्या संध्याकाळीच तुमच्या शेतावर येतो आणि तुमचा गहू
थ्रेशर मशीनने काढून देतो. अशा प्रकारे संगीता आणि राजेश यांची चर्चा झाली आणि संगीता आपल्या घरी आली. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होताच राजेश आपले थ्रेशर मशीन घेऊन संगीताच्या शेतामध्ये येतो. त्यानंतर जो गहू असतो, ज्या ठिकाणी एकत्र केलेल्या पेंड्या ठेवलेल्या असतात, त्या ठिकाणी गहू तयार करण्यासाठी तो थ्रेशर मशीन लावतो आणि गहू काढू लागतो. आता गहू काढताना संगीताची तिथे गरज होती. गहू काढण्याच्या वेळी तिला देखील तिथे थोडेफार काम होते आणि ती संध्याकाळची वेळ होती. त्यावेळी संगीता त्या ठिकाणी शेतामध्ये एकटीच होती. जसे मशीन सुरू झाले तसे संगीता राजेशला म्हणू लागली, तुम्ही मला खूप वाट बघायला लावली. आज येतो, उद्या येतो म्हणत होता आणि आता संध्याकाळी येत आहात जेव्हा अंधार पडत आहे. राजेश तिला नेहमी वहिनी म्हणायचा. वहिनी, खरी मजा ही अंधार पडल्यानंतरच असते. आता संगीताला त्याबद्दल जास्त काही समजत नाही किंवा कदाचित काही समजत असावे. संगीता त्याला म्हणते, अंधार कितीही छान वाटला तरी आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे, कारण हे काम झालंच पाहिजे. मात्र राजेशच्या मनात जे काही सुरू असते ते तो त्या ठिकाणी करण्याच्या विचारात असतो आणि कदाचित त्यामुळेच त्याने संध्याकाळच्या वेळी त्याचे ते मशीन घेऊन येण्याचा वेळ निवडलेला असतो. आता जशी संगीता त्या ठिकाणी त्याच्यासोबत बोलत असते तसा राजेश आजूबाजूला पाहतो आणि इथे दुसरे कोणीही नाही याचा फायदा घेत तो संगीताला पकडतो. आता जसे तो मागून तिला मिठी मारतो तसे संगीता म्हणते, हे काय करत आहात? दुसरे कोणी आले तर लोक काय म्हणतील? लोक काही संशय घेतील. राजेश विचार करतो की जर तिच्या मनामध्ये काही नसते तर या ठिकाणी ती माझ्यावर ओरडली असती. मात्र ती दुसरे कारण देत आहे. हीच गोष्ट ओळखून राजेश तिला घट्ट मिठी मारतो आणि तिला म्हणतो, या ठिकाणी आता दोघांव्यतिरिक्त दुसरे कोणीही नाही. मी थोडा वेळ मशीन बंद करतो आणि आपण जरा आडोशाला जाऊया. आता संगीता सुरुवातीला नाटके करते, मात्र ती राजेश पासून स्वतःला सोडवण्याचा तितकासा प्रयत्नही करत नाही. राजेश मशीन बंद करतो आणि तिला आड बाजूला घेऊन जातो. तो तिला चांगलं 1 तास चोळतो आणि त्यानंतर दोघे पण एकमेकांचा घाम काढतात. नवरा इतके दिवस घरी नसल्यामुळे तिची पण शारीरिक इच्छा पूर्ण होत नव्हती आणि राजेशने तिची तहान चांगलीच भागवली होती. थोड्या वेळाने कार्यक्रम झाल्यानंतर दोघे पण कपडे नीट करत आडोशातून बाहेर येतात आणि आजूबाजूला बघून पटकन घरच्या दिशेला निघतात. आता इथून पुढे जेव्हा जेव्हा राजेशला वाटायचे तेव्हा तो संगीताकडे यायचा आणि संगीतालाही जेव्हा आठवण यायची तेव्हा ती राजेशला कॉल करून त्याला तिच्याकडे बोलवून घ्यायची. जेव्हा तिची मुलं शाळेत गेलेली असायची आणि तिचा सासरा वयस्कर असल्यामुळे एका ठिकाणीच पडून असायचा, तेव्हा ती राजेशला बोलवायची. महादेव कामासाठी गेला होता जेणेकरून घरातील सर्व काही सुरळीत चालेल, पत्नीला पैशांची अडचण येणार नाही, मुलांचे शिक्षण होईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. पैसे कमवण्यासाठी तो काम करत होता आणि तिकडे जितके काही कमवत होता ते सर्व अकाउंटवर पाठवत होता. मात्र संगीता इकडे त्याच्या मागे कार्यक्रम करू लागली होती. आता गहू काढून 7 ते 8 दिवस झाल्यानंतर संगीता राजेशकडे जाते आणि गहू काढण्याचे जितके पैसे झाले होते ते देऊ लागते. जेव्हा संगीता त्याला पैसे देत असते तेव्हा राजेश म्हणतो, मी तुमच्याकडून पैसे घेतले तर नंतर दुसरी कोणती महिला बघू का? तुमच्याकडून मी पैसे घेऊ शकत नाही. अशा प्रकारे संगीता आणि राजेश यांचे संबंध अधिकच घट्ट होतात. दोघांना पण आता बिलकुल भीती राहिली नव्हती. आवर्जून वेळ काढून दोघे एकमेकांचा आनंद घेत होते. संगीता तर जणू 18 वर्षाची कवळी मुलगीच झाली होती. इतका कार्यक्रम चालू होता. 5 जुलै 2023 ची गोष्ट असते. महादेवचा तिला कॉल आला आणि कॉल केल्यानंतर तो म्हणत होता, आता 5 ते 6 महिने झाले मी इकडे आलेलो आहे आणि जसे माझे पैसे मिळतील तसा मी विचार करतोय की आता घरी यावं. घरी आल्यानंतर थोडे दिवस राहीन. आपली शेती वगैरे पीक पाणी व्यवस्थित करून दिल्यानंतर मी पुन्हा इकडे निघून येईल. आता संगीता त्याला दुसरं काही म्हणू शकत नव्हती. ती म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही येऊ शकता. दिवस होता 11 जुलै 2023. संगीता महादेवला सकाळच्या वेळी कॉल करते
आणि त्याला म्हणते की आपली जी मुलगी आहे शिवानी, ती काल रात्रीपासून गायब झाली आहे. मी तुम्हाला कॉल करत होते, मात्र तुमचा फोनही लागत नव्हता. मुलगी काही केल्या सापडत नाही. तेव्हा महादेव म्हणतो, ठीक आहे, तू भरपूर शोधलं असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल कर. तोपर्यंत मी देखील घरी येतच आहे. संगीता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना सांगते की माझी 10 वर्षांची मुलगी शिवानी ही काल रात्री घरामधून बेपत्ता झाली आहे आणि ती कुठेही सापडत नाही. तिने रात्री जेवण वगैरे केलं होतं आणि सर्व काही रोजच्या प्रमाणे ठीक होतं, मात्र ती गायब झाली. ती मला काही सांगूनही गेली नाही. अशा प्रकारे पोलिसांनी देखील शिवानी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली. महादेव गावी पोहोचतो आणि आपल्या मुलीला ते दोघे इकडे तिकडे शोधू लागतात, मात्र त्यांना कुठेही कसलाही पत्ता लागत नव्हता. तिला शोधता शोधता त्यांच्या शेताजवळच एक मक्याची गंजी होती आणि त्या मक्याच्या गंजीमधून कसलासा वास येत होता. महादेव त्या दिशेने तिकडे गेला असता त्याची पत्नी देखील त्याच्या सोबत होती. त्यानंतर त्यांनी त्या गंजीतील काड्या थोड्या साईडला केल्या, तर त्यामध्ये त्यांना त्यांची मुलगी मृत अवस्थेत दिसली. त्यानंतर महादेव आणि संगीता यांना खूप मोठा धक्का बसला होता. दोघेही खूप रडत होते. महादेव तर अगदी बेशुद्ध होण्याच्या स्थितीत आला होता. इकडे पोलिसांनी शिवानीचे पोस्टमॉर्टम केले आणि जसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तसा त्यामध्ये दिसून आले की शिवानीने कसला तरी विषारी पदार्थाचे सेवन केले होते. विषारी पदार्थाचे सेवन तर केले होतेच, मात्र तिच्यावर कसल्याशा धारदार हत्याराने वार देखील करण्यात आले होते. पोलीस विचारपूस करत होते की तुमची कोणासोबत दुश्मनी होती का? तर महादेव आणि संगीता पोलिसांना सांगत होते की आमची कोणासोबतही कसली दुश्मनी नाही आणि कोणीही असं करेल असं आम्हाला वाटत नाही. मात्र पोलिसांना माहित होतं की या मुलीचा खूनच झाला आहे. आता पोलिसांनी सुरुवात महादेवच्या घरापासूनच केली. त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली की रात्री या मुलीसोबत कोण कोण होते. तर त्या मुलीसोबत संगीता होती. संगीताचे जेव्हा कॉल डिटेल रेकॉर्ड काढण्यात आले तेव्हा पोलिसांना एक गोष्ट खटकली. संगीताचे जास्तीत जास्त कॉल आपल्या पतीपेक्षाही जास्त राजेश नावाच्या व्यक्तीला जात होते. आता पोलिसांना हे थोडं संशयास्पद वाटलं. त्यानंतर पोलिसांनी राजेश आणि संगीता दोघांनाही ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला हजर केले आणि दोघांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा संगीताकडून एक वेगळंच उत्तर येत होतं, तर राजेशकडून वेगळंच उत्तर येत होतं. त्यावरूनच पोलिसांना कळून चुकलं की पाणी कुठेतरी नाही, तर पाणी इथेच मुरत आहे. त्यानंतर जेव्हा पोलिसी खाक्या दाखवण्यात आला तेव्हा संगीता पोपटासारखी बरळू लागली आणि तिने जे सांगितलं ते ऐकून पोलीस पण हैराण झाले. 21 जून 2023 रोजी संगीता आणि हा राजेश संगीताच्याच घरी येऊन तिच्यासोबत संबंध बनवत होता. तिची मुलं शाळेत गेलेली होती. संगीताची 10 वर्षांची मुलगी शिवानी ही देखील शाळेत गेलेली होती. मात्र जसे राजेश आणि संगीता कपडे काढून कार्यक्रम करत होते त्याच दरम्यान संगीताची 10 वर्षांची मुलगी शिवानी हिला शाळेत डोकं दुखत होतं आणि तिची तब्येत बिघडली होती. त्यामुळे तिच्या शिक्षकांनी तिला सांगितले होते की तू आता घरी जा आणि घरी जाऊन आराम कर. जशी शिवानी घरी आली तिने आतमध्ये पाहिलं तर राजेश आणि तिची आई दोघेही संबंध ठेवत होते. इकडे संगीताला आणि राजेशला कसलाही थांगपत्ता नव्हता की त्यांना कोणीतरी पाहत आहे. जेव्हा त्यांची नजर शिवानीवर पडली तेव्हा संगीतानं स्वतःला सावरलं. मात्र तिचा जो प्रियकर होता राजेश तो म्हणत होता की काही हरकत नाही, पण संगीता ऐकत नव्हती. संगीता राजेशला म्हणत होती, नाही, मुलगी माझ्या नवऱ्याला सांगू शकते. राजेश स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता आणि तसेच ठोके देत होता, मात्र संगीतानं त्याला बाजूला लोटले. त्यानंतर ती आपल्या मुलीकडे गेली आणि तिला विचारू लागली, तू शाळेतून का आलीस आणि तू इथे उभी राहून केव्हापासून पाहत होतीस? तेव्हा शिवानी म्हणाली, मी सर्व काही पाहत होते. एवढं सर्व ऐकून दोघांची झोपच उडाली. राजेशला वाटले की ही लहान आहे त्यामुळे हिला काही कळणार नाही, त्यामुळे इतका काही टेन्शन घेण्यासारखा विषय नव्हता.
त्याने पटकन आपले कपडे घातले आणि त्या ठिकाणावरून निघून गेला. ही संगीता मुलीला म्हणत होती, तू जे काही पाहिलं ते तुझ्या वडिलांना म्हणजे महादेवला अजिबात सांगू नको. मात्र मुलगी तिच्या आईला म्हणाली की मी सर्व काही वडिलांना सांगणार आहे. त्यांच्या मागे तू काय काय करते आणि त्या काकासोबत तुझं काय चाललेलं आहे मी सर्व पाहिलं आहे. आणि हीच गोष्ट संगीताला खटकली. त्यातच संध्याकाळी महादेवचा कॉल संगीताला आला होता आणि तो सुट्टीवर घरी येणार होता. त्यामुळे संगीता पूर्णपणे घाबरून गेली. तिला वाटत होते की जर चुकून हिने महादेवला काही सांगितले तर आपली पूर्ण वाट लागेल आणि इतकंच नाही तर महादेव आपला जीव सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे राजेश सोबतचे संबंध तर बंद होणारच, उलट आपण महादेवच्या हाती सापडू. जसा महादेवचा कॉल तिकडून बंद झाला तसा या नालायक बाईनं एक भयानक असा निर्णय घेतला जो कोणाच्याही मनात सुद्धा येणार नाही. त्या दिवशी दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. स्वयंपाकघरात मुलीसाठी जेवण वाढत असताना त्या महिलेचे हात थरथरत नव्हते. तिने अतिशय सावधपणे ते कीटकनाशक काढले आणि मुलीच्या आवडत्या भाजीमध्ये मिसळले. तिला माहित होते की मुलगी आवडीनं जेवण करेल आणि तिला संशयही येणार नाही. तिने स्वतःच्या हातानं ते जेवण मुलीसमोर ठेवले. मुलीनं आईच्या प्रेमावर विश्वास ठेवून जेवणाचे घास घ्यायला सुरुवात केली. तिला कल्पनाही नव्हती की हा तिच्या आयुष्याचा शेवटचा घास ठरणार आहे. जेवण संपल्यानंतर काही मिनिटातच तिला अस्वस्थ वाटू लागले. डोकं गरगरू लागलं आणि डोळ्यांसमोर अंधारी आली. काही समजण्याच्या आतच ती मुलगी जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. संगीताला वाटले की या कीटकनाशकानं मुलगी मरेल की नाही. जर ती मेली नाही तर आपला भांडाफोड होईल. म्हणून संगीतानं म्हणजे शिवानीच्या आईनं स्वतः धारदार शस्त्रानं तिच्यावर वार केला. अशा प्रकारे आपल्या पोटच्या मुलीला त्या ठिकाणी संपवून टाकले. कोणालाही समजू नये म्हणून तिने आपल्या विकृत बुद्धीचा वापर केला. तिने मृतदेह मक्याच्या गंजीखाली लपवून ठेवला. वरून मक्याच्या काड्या टाकून दिल्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाटक केले की मुलगी शिवानी बेपत्ता आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अशा पद्धतीने उलगडा केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश रवी कुमार यांनी या निर्दयी आईला शिक्षा सुनावली. न्यायाधीश रवी कुमार यांचे मत असे होते की अशा आईला या जीवनात जगण्याचा काही अधिकार नाही. ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं त्याच मुलांना स्वतःच्या हाताने मृत्यूच्या दारी पाठवतात, अशांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. त्यामुळे न्यायालयाने या महिलेला फाशीची शिक्षा सुनावली. आता त्या महिलेकडे दुसरेही पर्याय आहेत. ती हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये दया याचिका दाखल करू शकते. परंतु राष्ट्रपतींनी जर ही दया याचिका फेटाळली तर न्यायाधीशांनी सुनावलेली ही शिक्षा अंतिम असेल आणि ही महिला फासावर जाईल. मित्रांनो, आपले काय मत आहे? अशा नीच आणि नालायक स्त्रीला कोणती शिक्षा योग्य असेल? कमेंट करून आपले मत नक्की मांडा. धन्यवाद.